महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। खुरगाव येथील शामनेर प्रशिक्षण केंद्राला अंजलीताई आंबेडकर यांनी दिली भेट। अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते 2 वर्षाची लागवड करण्यात आली। महाराष्ट्रातील एकमेव 24 तास चालणारे शामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथील या ठिकाणी भव्य दिवस शामनेर दीक्षाभूमीचं काम प्रगतीपथावर आहे। या ठिकाणाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी अंजलीताई आंबेडकर यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली। भव्य दिवस शामनेर दीक्षाभूमीच्या संपूर्ण बांधकामाची पाहणी केली। शामनेर दीक्षाभूमीच्या परिसरातील वेगवेगळे वृक्ष लागवड पाहून शामनेर प्रशिक्षण केंद्राची स्तुती करत धम्मगुरू संघनायक भदंत पय्याबोधी महाथेरो यांच्या कार्याला भरभरून शुभेच्छा दिल्या। शामनेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने अंजलीताई आंबेडकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला। शामनेर दीक्षाभूमीचं काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनासाठी बाळासाहेब आंबेडकर आणि अंजली आंबेडकर उपस्थित राहतील असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं। नांदेड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी अंजली आंबेडकर यांच्यासोबत उपस्थित होते। अनेक मान्यवरांनी शामनेर प्रशिक्षण केंद्राचे आणि भदंत पय्याबोधी महाथेरो यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडत अभिनंदन केलं। खुरगाव येथील शामनेर प्रशिक्षण केंद्र कार्य जागतिक स्तरावर पोहोचावे अशा शुभेच्छा अंजली आंबेडकर यांनी दिल्या। तसेच संपूर्ण वंचित बहुजन आघाडी भदंत पय्याबोधी महाथेरो यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे ठाम आश्वासन अंजली आंबेडकर यांनी दिले। केंद्राचं नियोजन अतिशय सुंदर झालेलं आहे आणि एक दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून विचारपूर्वक इथली सगळी आखणी केलेली आहे। म्हणजे एका बाजूला ग्रंथालय, त्याच्याच नंतर मेडिटेशनसाठीची जागा ठेवणं आणि सर्व तऱ्हेच्या कार्यक्रमांसाठी एक व्यवस्थित मोठा सभागृह उपलब्ध असणं आणि भविष्यामध्ये जाऊन निवासी स्वरूपाची व्यवस्था इथे उभी राहणार आहे। मला असं वाटतं की एकूणच धम्म प्रचारासाठी ज्या ज्या काही सुविधा, पायाभूत सुविधा लागतात त्या खूप विचारपूर्वक इथे निर्माण केलेल्या आहेत आणि त्याच्याचबरोबर ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती वृक्ष लागवड करून तिथलं एक नैसर्गिक सौंदर्य जपण्याची सुद्धा दृष्टी याच्यामध्ये भंतेजींची दिसून येते आणि ह्या सगळ्या नियोजनाबद्दल पय्याबोधी भंतेजींचं मनपूर्वक अभिनंदन। हे या दीक्षाभूमी बांधकाम पूर्ण झाल्याच्या नंतर साहेबांसंग आपण उपस्थित राहणार का उद्घाटनाला? आम्ही दोघेही उपस्थित असू असा मी शब्द देते। प्रसन्न आहेत आम्ही एवढ्या बिझी शेड्यूलमधून अंजलीताई आंबेडकर यांनी शामनेर प्रशिक्षण केंद्र इथं सदिच्छा भेट देऊन त्यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि आमच्या अंतःकरणातून इच्छा म्हणजे ही आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आपलं शामनेर दीक्षाभूमीचं काम पहिल्या मजल्याचं जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्याची आमच्या अंतःकरणातून इच्छा होती आणि तसं आईनं आश्वासनसुद्धा म्हणजे दिलेलं आहे आणि आम्ही 100% येऊ ही खात्रीपूर्वक अंजलीताई आंबेडकर यांनी सांगितलं। त्याबद्दलसुद्धा आमच्या मनामध्ये म्हणजे खूप प्रसन्नता निर्माण झाली, कारण तिथल्या तळागाळातील वंचित बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर हे रात्रंदिवस करत आहेत आणि इथं वंचित समाज कसा सत्ताधारी बनेल, समाजाला न्याय कसा मिळेल याच्यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न यशस्वी होत असताना आपल्याला बघायला मिळते। अनेक नगरसेवक निवडून म्हणजे महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचे आमदारही होतील, खासदारही होतील आणि त्या दिशेनं म्हणजे सध्याचं पाऊल पडलेलं आहे आणि श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर आणि सर्वच महाराष्ट्रातले पदाधिकारी हे रात्रंदिवस सक्रिय झालेले आहेत, काम करत आहेत। तर एक शामनेर प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन त्यांच्या पवित्र पदस्पर्शाने ही भूमी अजून अधिक पवित्र झालेली आहे। आम्हाला म्हणजे एक त्यांचं मानसिक बळ आणि वैचारिक बळ, समतावादी विचाराचं या ठिकाणावर त्या देऊन गेलेले आहेत। तर निश्चितपणाने आम्ही सुद्धा त्या दिशेनं चांगलं काम करू। महापुरुषांच्या विचारधारेवर शामनेर प्रशिक्षण केंद्र काम करेल आणि समाजहिताचं काम, लोकहिताचं काम या ठिकाणावर होईल। लोक या ठिकाणावर ध्यानानापान करतील, या ठिकाणावर ग्रंथांचं वेगवेगळ्या वाचनही करतील, अनेक शामनेर प्रशिक्षित होऊन किंवा कायमस्वरूपी भिकवून सुखी जीवन जगतील। त्या दिशेनेही वाटचाल या शामनेर प्रशिक्षण केंद्राची चालू आहे। वेगवेगळ्या धर्मशास्त्राचा अभ्यास लोकांना इथं करता यावा, त्यामुळं अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे जे ग्रंथ आहेत, वेगवेगळ्या शास्त्राची धर्मग्रंथ आहेत, ते सुद्धा या ठिकाणावर ठेवण्यात येतील आणि सुंदर ग्रंथालयाच्या कामाला सुद्धा नंतर सुरुवात होणारच आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.